नमस्कार मित्रांनो, मी शनाया। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाची मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे। या प्रकरणात दिवसागणिक नाट्यमय ट्विस्ट येत असून ज्या तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता ती तरुणी काल मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। या तरुणीने पोलिसांकडे एक प्रतिज्ञापत्र दिलं असून या प्रतिज्ञापत्रातून खळबळजनक खुलासे करण्यात आलेत। ती म्हणते, आईसोबत बाजारपेठेत असताना मीच झहीर शेख याला बोलावून घेतलं होतं आणि त्याच्यासोबत मी स्वतः निघून गेले असं तिने सांगितलं आहे। तसंच यावेळी माझ्या आई किंवा भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याची तक्रार बनावट असल्याचा दावा देखील सदर तरुणीने केलाय। भिगवणमध्ये अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदू तरुणीला दिवसाढवळ्या पळवून नेल्याचा आरोप या मोर्चातनं करण्यात आला होता। मात्र आता सदर तरुणीने खुलासा केला असून प्रेम संबंधातनं मी झहीर सोबत निघून गेले होते असं सांगत एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय। या प्रतिज्ञापत्रात तरुणी काय म्हणते ते बघूयात। संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलंय। या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं असं म्हणते, म्हणजे झहीर सोबत तिचं प्रेम होतं। मी हे घरच्यांना सांगितलं होतं। दुसऱ्या मुलासोबत लग्नास माझा विरोध होता, त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेले असं म्हटलं आहे। तसेच मिरची पूड फेकल्याचा जो गुन्हा दाखल आहे तो खोटा असल्याचं देखील तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे। सोशल मीडियावरून मला कळालं की माझ्यावर आणि माझ्या आईवर जबरदस्तीने लाकडी दांडके उगारून तसेच माझ्या आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून माझं अपहरण करण्यात आलंय। तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ आणि चांदीची अंगठी हिसकावून नेली अशी खोटी आणि बनावट फिर्याद दिलेली आहे। सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणाच्या तरी दबावावरून खोटी आणि बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुशीने आणि मर्जीने 1 वर्षापासून असलेल्या प्रेम संबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेले होते। मी पूर्णपणे कायद्याने सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असंही तरुणीने या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दोघांनाही आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे बारामती शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात मुलीची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्यात आली असं तक्रारीत म्हटलं होतं। मात्र वैद्यकीय अहवालात मिरचीची पूड टाकली नसल्याची माहिती समोर आली आहे। दुसरीकडे ज्या ठिकाणावरून मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं त्या ठिकाणी मिरचीची पूड पडल्याचं पाहायला मिळालंय। अपहरण केलं गेलं म्हणून सांगितलं, मात्र मुलीने तिच्या भावाच्या मोबाईलवरून तिच्या प्रियकराला फोन करून या संदर्भात कल्पना दिली होती की मी कुठं आहे आणि मी फरार झाली आहे। या प्रकरणी सर्व माहिती मुलीने भावाला दिली होती। आता बारामतीतली पोलीस देखील याबाबत अधिक गुप्तता पाळत आहेत। बारामती शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय। मुलगी बारामती शहर पोलीस ठाण्यात असल्याचं सांगितलं जाते। मुलगी सध्या भिगवण पोलीस ठाण्यात देखील असल्याची माहिती मिळते। शेवटी एकच प्रश्न आहे, 2 सज्ञान व्यक्तींनी लग्न करायचं ठरवलं तर त्यांचा निर्णय रस्त्यावर ठरणार की न्यायालयात? धर्माच्या नावाखाली दडपण आणणं थांबणार कधी? आज भिगवण आहे, उद्या कुठलंही गाव असू शकतो। निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। संविधान मोठं आहे की भावना? तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। बोलून द्या ना, पोलीस प्रशासन पण शामिल आहे। पोलीस या जंगलीला महाराष्ट्रामध्ये अख्खा पोलीस स्टेशन राहुल कुल मुर्दाबाद। पोचताय तुम्ही 10 कोटी रुपये खायला घालताय त्याला। अशा केसमध्ये पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे।
जर आपल्या अशा प्रकारामध्ये तुम्ही जर सहकार्य करत असाल तर आपण